नमस्कार सगळ्यांना, मी फ्लोरेन्स जॉर्ज आणि आज एसूस इंडिया नव्या प्रोडक्टमध्ये आपण एसूसच्या गेमिंग लॅपटॉपवर एक नजर टाकणार आहोत. ते आहे एसूस गेमिंग V16. सर्वात आधी या लॅपटॉपचे दोन व्हेरियंट्स आहेत. दोन्ही पूर्णपणे सारखे आहेत, फक्त CPU मध्ये फरक आहे. पहिल्या व्हेरियंटमध्ये कोर 7240H 10 कोर CPU आहे आणि दुसऱ्यामध्ये जे आता आमच्या स्टुडिओमध्ये सुद्धा आहे देतो कोर 520H, म्हणजे एकूण 8 कोर मिळतात. आता डिझाईन आणि बिल्ड क्वालिटी पाहूया. एसूस गेमिंग V16 चा लुक खूप सिंपल आहे आणि यामध्ये स्मूथ टॉप पॅनल आहे. बिल्ड क्वालिटी बद्दल बोलायचं तर हा लॅपटॉप खूप ड्युरेबल आणि स्टर्डी आहे, मिलिटरी ग्रेड 810X सर्टिफिकेशन सोबत. आता डिस्प्ले बद्दल, यामध्ये मोठा 16 इंच फुल HD+ पॅनल आहे, 144 हर्ट्ज फास्ट रिफ्रेश रेट सोबत, जो गेमिंग साठी खूप चांगला आहे. आता कीबोर्ड बद्दल बोलूया. टायपिंग फील खूप चांगला आहे. फुल साइज कीबोर्ड मिळतो, टर्बो ब्ल्यू बॅकलाइटिंग सोबत आणि डेडिकेटेड को-पायलट की. ट्रॅकिंग देखील खूप चांगला आहे. तो साईजने मोठा आहे आणि स्मार्ट जेस्चर्स कंट्रोल देतो, ब्राईटनेस, व्हॉल्यूम आणि मीडिया कंट्रोलसाठी. आता IO पोर्ट्स बद्दल बोलूया. यामध्ये सगळे आवश्यक पोर्ट्स आहेत. HDMI 2.1, USB 3.2 Gen 1 Type-C पोर्ट, 100W PD फास्ट चार्जिंग सोबत 2 USB 3.2 Gen 1 Type-A पोर्ट्स, ऑडिओ कॉम्बो जॅक आणि DC इनपुट, 150W चार्जर सोबत, जे बॉक्समध्येच मिळतो. आता स्पेसिफिकेशन्स. यामध्ये कोर 5210H ऑक्टा कोर CPU आहे, ज्यामध्ये RTX 4050 GPU आहे, DLSS 3.0 फ्रेम जेन सपोर्टसह आणि 6GB VRAM. तसेच 512 Gen 4 SSD आहे. 16GB रॅम मिळते, जी 32GB पर्यंत वाढवता येते, दोन्ही स्टिक्स बदलून. गेमिंग V16 मध्ये एक मोठा 63Wh बॅटरी आहे, ज्यामुळे जास्त वेळ वापर करता येतो. आणि महत्त्वाचं म्हणजे हा 16 इंच गेमिंग लॅपटॉप 2 किलोपेक्षा कमी वजनाचा आहे, म्हणून तो सहज कॅरी करता येतो. हा क्विक रिव्ह्यू होता एसूस गेमिंग V16 चा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कॉमेंट करा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.